नूतन बुद्धिबळ मंडळ सांगली, सूरज स्पोर्ट्स अकॅडमी कुपवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 22व्या सूरज आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकन खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत कोल्हापूरचा सम्मेद शेटे यानं विजेतेपद पटकावले, तर सांगलीच्या समीर कटमाळे याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. कुपवाड MIDCतील कृष्णा व्हॅली बॅडमिंटन हॉलमध्ये बुद्धिबळ स्पर्धा पार पडल्या. बुद्धिबळ स्पर्धेत अखेरच्या फेरीत कोल्हापूरचा सम्मेद शेटे आणि कोल्हापूरचा श्रीराज भोसले यांच्यातील डावात दोघांनी कोणताही धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडवला. अर्ध्या गुणासह सम्मेदने रोख पारितोषिकासह कैलासवासी सूरजमल चषक पटकावला, तर श्रीराजला 7.5 गुणासह रोख पारितोषिकासह चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. आंध्र प्रदेशचा खाजा लतीफ आणि सांगलीचा आंतरराष्ट्रीय मास्टर समीर कटमाळे यांच्यातील डावात लतीफनं रचलेल्या चालींना समीरनं प्रत्युत्तर देऊन 39व्या चालीला लतीफचा पराभव करीत समीरने 7.5 गुणासह रोख पारितोषिकासह उपविजेतेपद पटकावले. कोल्हापूरचा आदित्य सावळकर आणि सोलापूरचा मानस गायकवाड यांच्यातील डावात दोघांनी कोणताही धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडवला. अर्ध्या गुणासह मानसने 7.5 गुणासह तिसरे स्थान पटकावले, तर आदित्यला 7.5 गुणासह 5व्या स्थानावर जावे लागले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सूरज स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक प्रवीण शेट लुंकड, चिदंबर कोटी भास्कर, गिरीश चितळे, प्रमोद चौगुले, डॉ. संजय कोगरेकर, संतोष पाटील, डॉ. सौ पाटील, डॉ. उल्हास माळी, चिंतामणी लिमये यांच्या हस्ते संपन्न झाला.